नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 24 जूनच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात आजची जी महत्त्वाची न्यूज आहे ना. त्याच्या आधी एक आहे बघा, राज्यसेवेचे जे काही पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस जे आहे त्याचं लेक्चर आपलं 26 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता राहील युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर. तर त्यासंबंधीची लिंक आणि त्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला देईल, पण ते एक लक्षात ठेवा, 5:30 वाजता 26 तारीख. आता सैन्य माघारीवर दोन्ही देशांचं मतैक्य होत आलेलं आहे. अजून पण फायनल गोष्टी होत आहेत समजा. तर एकंदरच चला हा मुद्दा आता सुटेल असं एक चित्र आहे आपल्यासमोर. आपले जे लष्कर प्रमुख आहेत मनोज मुकुंद नरवणे हे लेह दौऱ्यावर निघालेले आहेत. एकंदरच तिथली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा एकंदर सगळा जो काही आहे तो आढावा ते घेतील. आणि भारताने सुद्धा म्हणजे चीननी ज्या पद्धतीने लडाखच्या सीमेवर रडार जामर्स लावले होते, तसे भारताने 3488 किलोमीटरची जी काही सीमारेषा आहे त्या प्रत्येक ठिकाणी प्रॉपर तोडीस तोड मोर्चेबांधणी केलेली आहे. आणि या सगळ्या याच्यातून एकंदरच जे काही गोष्टी आहेत, तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की आजच्या डेटमध्ये युद्ध नावाची जी गोष्ट असते तर ती सीमेवर नक्कीच लढली जात नाही. सीमेवरचं युद्ध आज कुणालाही मान्य नाही. सगळा जो आहे तो व्यापाराचा हे आहे युद्धाच्या बाबतीमध्ये. आणि हा व्यापार कशा पद्धतीने आहे त्या संबंधीचं पण विवेचनाच्या द हिंदूला आलेलं आहे. एकंदरच चीनचा जो काही विळखा आहे व्यापाराच्या बाबतीमध्ये तो किती सटीक आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. तर ते आपण बघूयात. एकंदरच हा आता जो काही सगळा इश्यू आहे तो याच्यामध्ये एक नवीन गोष्ट जी की फिंगर 4 आणि फिंगर 8 या दोघांमधलं जे अंतर आहे ते 8 किलोमीटरचं आहे. तर हे लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो की आपलं जे म्हणणं आहे, तर आपलं म्हणणं आहे की LAC जी आहे ती फिंगर 8 ही आहे. चीनचं म्हणणं आहे की LAC फिंगर 4 आहे. या दोघांमधलं अंतर जे आहे ते 8 किलोमीटरचं आहे. याचा अर्थ असा होतो की चीनला हा सगळा 8 किलोमीटरचा जो प्रदेश आहे मधला तो सगळा चीनला हस्तगत करायचा आहे. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आणि दुसरं एक कमेंट होती काल की चीन 8 किलोमीटर आतपर्यंत आलेलं आहे असं कोणाला तरी होतं रेफरन्स, आणि ते खरं आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चीनची घुसखोरी झालेली आहे, परंतु चीन 8 किलोमीटरपर्यंत आत आलेला आहे असं स्पष्टपणे आपल्याकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट आपल्या गव्हर्नमेंटकडून है ना, संरक्षण मंत्रालय किंवा तसं आलेलं नाही आहे. जर तसं डायरेक्टली आलं तर आपण तसं म्हणू शकतो, पण एकंदर त्या आशयाच्या गोष्टी आहेत की फिंगर 4 आणि फिंगर 8 मधलं अंतर 8 किलोमीटरचं आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे आपल्याकरता. फिंगर काय असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, योगेंद्र यादव यांचा हा लेख आहे. एकंदरच हिच्यात टीका टिप्पणी सगळ्या गोष्टींवर आहे, परंतु हिच्यातले 5 मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते 5 मुद्दे आपण बघूयात. एक की 5 प्रकारच्या चुका आपण केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की चीन आणि भारताचा जो सीमावाद आहे त्याच्यात 5 चुका कुठल्या झाल्या. एक, दीर्घकालीन परराष्ट्र धोरणाच्या दूरदृष्टीचा अभाव. आपल्याकडं दीर्घकालीन परराष्ट्र धोरण जे आहे ती दृष्टी नाही आहे. एकंदरच गेला जो काळ आहे सगळा एक 2014 नंतरचा, तर याच्यामध्ये अमेरिका असेल, चीन असेल, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढ्या भेटीगाठी झाल्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती काय येते आपल्याकडं. कारण आपल्याकडं एक दूरदृष्टीचा अभाव सीमावादाच्या बाबतीत दिसून येतो. दुसरं, गुप्तवार्ता यंत्रणा ज्या आहेत त्यांचं अपयश, की चीनची हालचाल आपल्याला वेळीच समजले नाही, हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर या हालचाली उघड झाल्यानंतर आपण प्रत्युत्तरास दिलेला नकार जो आहे, म्हणजे चीनच्या हालचाली जेव्हा उघड झाल्या त्यावेळेस आपण लगेच प्रत्युत्तर द्यायला हवं होतं, म्हणजे या गोष्टी पटकन आटोक्यात आल्या असता असं त्यांचं मत आहे. बघा, हे प्रत्येकाची मतांतर आहे, तुम्ही कुठलं म्हणू शकत नाही की हे असं मत आहे. प्रत्येक गोष्टीचे वाद प्रतिवाद असतात. जमिनीवरील सैनिकांचं बळ वाढवण्यासाठी दिलेली ढिलाई. आता जमिनीवरचे जे सैनिक आहेत तिथून जे काही म्हणजे आपलं जे काही सैनिक होता तिच्यात पण करार होता की बंदुकीने गोळे चालवायचे नाही. मग तिच्यामध्ये समोरून तुम्ही हत्यारं बघितले असतील की त्यांनी कशा हत्यारांनी आपल्या सैनिकांवर अटॅक केला होता. मग भारतीय सैनिकांच्या हक्काकडे काही नव्हतं का? तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं, कटू वास्तव ओळखून राष्ट्राला सत्यस्थिती सांगताना केलेली तडजोड. म्हणजे सरळ सरळ गव्हर्नमेंटनी जो काही सगळा इश्यू होता
तो संपूर्ण देशाला स्पष्टपणे सांगणं गरजेचं होतं, जे इथं झालेलं नाही. आणि टिपिकली की बाबा कोणीही घुसखोर नाही आहे किंवा पंतप्रधानांनी त्यावेळची स्थिती सांगितली असं पंतप्रधान कार्यालयाचं म्हणणं आहे. तर या गोष्टी आणि त्यातल्या त्यात आपला मीडिया जो आहे, ते मीडियाच्या न्यूज म्हणजे भयानकच असतात की प्रतिमा व्यवस्थापन जे करतात की घुसखोर सैन्याला मागे फिरावे लागले, दिले चोख प्रतिउत्तर वगैरे. म्हणजे तुम्ही मीडिया माहिती आहे, मीडिया किंवा काही झालं नाही ते लगेच म्हणजे युद्ध वगैरे म्हणजे वर्ल्ड वॉर 3 सारखी सिच्युएशन 2 मिनिटात मीडिया आपली तयार करते. तर ह्या गोष्टीही चुकीच्या आहेत. परंतु त्यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की ही वेळ जी आहे ती आपल्या पंतप्रधानांना आपण बळ देण्याची आहे, एकजुटीची आहे. पण हे 5 जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आता काल बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की नवीन जे औषध आणलेलं आहे पतंजलीनी त्याच्यावर व्हिडिओ बनवा. एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, अजून याला कोरोनिल आणि श्वासारी असे यांनी 2 औषधं आणलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे 3 दिवसात कोरोना बरा होतो वगैरे. सगळं मान्य आहे. परंतु आयुष डिपार्टमेंटनी आयुष मिनिस्ट्रीनी याला नोटीस दिलेली आहे की तुम्ही कुठं संशोधन केलं, किती लोकांवर केलं, त्याचं डॉक्युमेंटेशन काय आहे ते तुम्ही द्या आणि याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं बंद करा, असं आयुषनी सरळ सरळ सांगितलं आहे. म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस गव्हर्नमेंट अप्रूव्ड गोष्टी होतील त्यावेळेस आपल्यासाठी ते जास्त महत्त्वाचे आहेत. किंवा असे बरेचसे लोक तुम्हाला दिसतील की जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी सांगतात की हिच्याने हे होईल, हिच्याने ते होईल. पण ठीक आहे, आता पतंजलीचं प्रोडक्ट आहे, परंतु जोपर्यंत याला आयुष मंत्रालय क्लिअर करत नाही तोपर्यंत हे आपल्यासाठी तेवढंसं महत्त्वाचं नाही आहे. पण एवढं लक्षात ठेवा, हे कोरोनिला आता ॲक्च्युली हिच्यामध्ये काय आहे, हिच्यामध्ये त्यांनी जे कंटेंट सांगितलेले आहेत ते कंटेंट इम्युनिटीसाठी चांगलेच असतात. अश्वगंधा आणि त्या सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत. ओके. तर अणुतेल आहे. तर ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली जी श्वसन व्यवस्था किंवा एकंदरच इम्युनिटी जे होते ते आयुर्वेदही सांगतं. परंतु हे जे प्रोडक्ट्स आहेत हे जोपर्यंत आयुर्वेद आपली आयुष मिनिस्ट्री क्लिअर करत नाही तोपर्यंत याला कसलाही आधार आपण मानू शकत नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण ही न्यूज बघितली होती बघा, जगन्नाथपुरीची जी यात्रा आहे तर ती काढण्यात आली होती आणि फक्त 500 जणांनी रथ ओढलेला आहे, त्याची परवानगी त्यांना दिली होती. अदरवाईज इथं भरपूर लोक असतात, म्हणजे है ना, हजारो लाखोंमध्ये लोक असतात. 2018चा राष्ट्रीय वनधोरण आराखडा जो आहे तर तो तिच्यामधलं काय वैशिष्ट्य आहे ते आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी हातमिळवणी करून वैज्ञानिक हस्तक्षेपांद्वारे नववनीकरण करणं किंवा पुनर्वनीकरण करणं, म्हणजे 3 गोष्टी आहेत. एक सार्वजनिक, दुसरं खाजगी आणि तिसरी गोष्ट जी आहे की वैज्ञानिक हस्तक्षेप. याच्यातून काम करायचं आहे आणि वनीकरण करायचं आहे. पूर्वीची जी धोरणं होती तर ती धोरणं पर्यावरण संतुलनाच्या केंद्रस्थानी ठेवून आखली गेलेली होती. म्हणजे आधीच्या वन धोरणामधला जो सेंटर होता तो काय होता, पर्यावरण संतुलन. परंतु आताचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये जागतिक हवामानावर बदल रोखण्यासाठीचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आताच्या आराखड्यात जागतिक हवामान बदल, आधीचं होतं जस्ट की पर्यावरण संतुलन होतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा 2018च्या आराखड्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या काही निकृष्ट वनजमिनी आहेत त्याच्यावर पुनर्वनीकरण करायचं आहे. त्याच्याकरता खाजगी क्षेत्र आणि स्थानिक आदिवासी समूह याला किंवा लोकसहभाग यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना बनवण्यात आलेल्या आहेत. तर हेही खूप महत्त्वाचं आहे. वन खात्याचं काम आहे जमीन उपलब्ध करून द्यायची, खाजगी संस्थांनी वित्त पुरवठा फायनान्स करायचा आणि सार्वजनिक संस्थांनी प्रत्यक्ष वन उभारणी करायची. तर ह्या 3 महत्त्वाच्या संस्था 3 पद्धतीने काम करणार. त्याच्यानंतर मानव आणि पशु संघर्षाचा सुद्धा याच्यामध्ये विचार केलेला आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय वन धोरण आराखडा 2018. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की एकंदरच फूड सिक्युरिटी आणि फार्मर वेलफेअर. या 2020मध्ये एकंदरच कोविड-19 नंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यात. कारण बऱ्याचशा स्टेटमध्ये शेतकऱ्यांचं शेतमालाचं जे नुकसान झालं त्याच्यामुळे आपण रिफॉर्म्स करायला समोर आलो आणि ही चुकीची बाब आहे. हे रिफॉर्म्स आधी होणं गरजेचं होतं. जसं इसेन्शियल कम्युनिटीज ॲक्टमध्ये आपण बदल केलेत 1955च्या. हे आपण बघितलेलं आहे की शेतकरी आता त्याचा माल कुठेही विकू शकतो. तर हे आधी का नाही केलं आपण? हे ज्या वेळेस आपल्यावर बर्डन आलं त्यावेळेस आपण करतोय. याचा अर्थ जे रिफॉर्म्स आहेत ते रिफॉर्म्स फोर्सफुली होता कामा नयेत. रिफॉर्म्स जे आहेत तर ते
कुठल्याही गोष्टीच्या सस्टेनेबल याच्याकरता शाश्वत विकासाकरता फार गरजेचे असतात. तर त्याच्यासाठी कुठल्याही बाजूचा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करता कामा नये. जसं आता कोविड-19 झाला आणि मग आपण बदल केलेत. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, APMC कमिटीला डिसमेंटल करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा इश्यू जो आहे की मायग्रंट फार्म वर्कर जे आहेत त्यांचा इश्यू झाला. लाईव्हलीहूडसाठी म्हणजे एक बेसिक ज्या गोष्टी आहेत किंवा आपण MSPच्या साठी 14 खरीप क्रॉपची MSP जी आहे ती वाढवलेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या शेतीच्या बाबतीत झालेल्या आहेत तर ह्या फोर्स्ड आहेत, असं होता कामा नये. त्याच्यानंतर PM किसान स्कीम जी आहे तीही महत्त्वाची आपल्याकरता. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये वर्ल्ड हंगर डे जो असतो म्हणजे जागतिक भूक दिवस तो मे 28, 2020ला असतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एकंदरच जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रमांक 102 आहे. 117 पैकी 102 नंबरवर भारत आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये. आणि नक्कीच ही बाब चांगली आहे का आपल्यासाठी? तर चांगली नाही आहे. एकंदरच ॲग्रिकल्चर जे आहे त्याचा भारताच्या GDPमध्ये 17% एवढा हिस्सा आहे. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जवळपास 50% लोकसंख्या जी आहे भारताची ती ॲग्रिकल्चरवर अवलंबून आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. आणि मे 28 लक्षात ठेवा, जागतिक भूक दिवस. तर एकंदरच जे काय आहे तर शेतकऱ्याचं इन्कम डबल करणं असू देत किंवा शेतकऱ्यासाठीचे रिफॉर्म्स जे आहेत तर ते रिफॉर्म्स एखाद्या प्रेशरमधून न येता जशी गरज आहे त्या पद्धतीने ते येणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर ड्रॅगनचा विळखा बघा इथं ना, नो एक्झिट फ्रॉम द ड्रॅगन. आता हे बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. ऑलरेडी एक लेक्चर आपलं हे झालेलं आहे बघा, मेड इन इंडिया मेड इन चायना, म्हणजे इंडिया वर्सेस चायनाची जी काही इकॉनॉमी आहे त्याच्या संबंधीच्या काही बेसिक लूप होल्सवर आपण लेक्चर घेतलेलं आहे. तर ते लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या. अदरवाईज मी त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते लेक्चरचे लिंक जी आहे ती. आता बघा, एकंदरच इथं दिलेलं आहे की भारत आणि चीन याचा एक्सपोर्ट इम्पोर्ट दिलेला आहे बघा. इंडिया चायना जो आहे तर इम्पोर्ट किती करतो आहे आपण? 13.5%. चीन आपल्याकडून किती करतो? 0.8%. एक्सपोर्ट किती करतो आहे? 3.9%. आणि इकडं 2.6%. एकंदरच चीन आणि भारताचा विचार केला तर भारताच्या टोटल व्यापारामध्ये चीनचा हिस्सा 10.6% आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 10.6% म्हणजे 11% आपला व्यापार जो आहे तो चीनवर विसंबून आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिच्यात तुम्ही बघू शकतात की सर्वात जास्त इम्पोर्ट जो आहे ना इंडियाचा, तर तो 14.09% आहे चीनमधून. 2 नंबरला US आहे 7.58, 3 नंबरला UAE आहे 6.29. एक्सपोर्ट जो आहे तो आपला USला आहे, 2 नंबरला UAE, 3 नंबरला चायना 5.33. म्हणजे इथंच गोष्टी क्लिअर होतात की आपली तफावत किती आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे एकंदरच 76.3% अँटीबायोटिक्स जे आहेत भारतामध्ये इम्पोर्ट केले जातात ते चीनमधून इम्पोर्ट केले जातात. तुम्ही विचार करू शकता, हेल्थ सेक्टर 76% अँटीबायोटिक्स आपण चीनमधून इम्पोर्ट करतो. आणि मग बाकी हा इथं शेअर दिलेला आहे खाली वेगवेगळ्या याच्यातला. व्हेकल ॲसेसरीज बघा आहे ना, म्हणजे मेड इन चायना आहे सगळं इथं. 80%पेक्षा जास्त, नियर अबाउट 90% व्हेकल ॲसेसरीज आहेत. अँटीबायोटिक्स 76%. नायट्रोजन कंपाऊंड जे आहेत ते 68%पर्यंत आहेत. डायोड्स अँड ट्रान्झिस्टर जे आहेत ते जवळपास आहेत. त्याच्यानंतर 63-64%. ट्यूब, पाईप, आयर्न, स्टील हे जवळपास 60% प्लस आहे. इलेक्ट्रॉनिक ॲक्युम्युलेटर 60%च्या जवळपास आहे. त्याच्यानंतर LCD, LED, OLED पॅनल्स फॉर TV, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, डेटा प्रोसेसिंग मशीन्स, AC अँड फॅन्स बघा, AC फॅन पण तिकडूनच येतात आपल्याकडं. मिनरल्स अँड केमिकल फर्टिलायझर. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन आपल्याला करायचं डबल 2022पर्यंत. फर्टिलायझर पण चायनातून घेतो आपण. एअर व्हॅक्यूम पंप्स, ऑडिओ व्हिज्युअल इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल पार्ट्स ऑफ फोन है ना, हे सगळं जे काही आहे ते आपण चीनमधून किती टक्के आयात करतो हे तुम्हाला इथं क्लिअर होऊन जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये की सर्वात महत्त्वाची बाब जी आहे की म्हणजे ह्या सगळ्या याच्यात की इन्व्हेस्टमेंट जी आहे स्टार्टअपच्या याच्यामध्ये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट्स ते बघा कशा कशात आहे यांची. स्नॅपडील, ओला, स्विगी, पेटीएम, फ्लिपकार्ट, बिग बास्केट. ओके. त्याच्यानंतर झोमॅटो, हाईक, पेटीएम मॉल, ओयो, उडान, बैजूस है ना, डिलिव्हरी. आता या सगळ्या याच्यात चीनची इन्व्हेस्टमेंट आहे, एवढी गुंतवणूकसुद्धा आहे. मग आता हे सगळे प्लॅटफॉर्म बायकॉट करणार का तुम्ही?
तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की येत्या काळामध्ये गोष्टी ह्या लॉंग टर्म आहेत. हळूहळू आपल्याला आपलं प्रोडक्शन वाढवणं, स्थानिक मॅन्युफॅक्चरर जे आहेत आपले लोकल मॅन्युफॅक्चरर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यासाठी पैशाची उभारणी करणं, कॅपिटल उभारणं आणि हळूहळू हे जे उद्योग आहेत या उद्योगातल्या लोकांनासुद्धा कन्व्हिन्स करून चीनची गुंतवणूक हळूहळू कमी करत जाऊन तर त्या पद्धतीने ते केलं तर ते वर्क होणार. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेमध्ये बघा की सगळे जे काही जुने त्यांचे हिस्टोरिकल जे काही हे आहेत स्टॅच्यूज आहेत ते स्टॅच्यूज जमीनदोस्त करणं किंवा त्या स्टॅच्यूजला हार्म करणं हे सध्या सुरू आहे. की रॅशियल जे काही अँटी रॅशियल प्रोटेस्ट चालू आहे, जॉर्ज फ्लॉयडची जी केस आहे त्या केसमध्ये हा जो पुतळा तुमच्यासमोर आहे तो प्रेसिडेंट अँड्रू जॅक्सनचा आहे वॉशिंग्टनमधला. आणि असे कितीतरी पुतळे की ज्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे की हे सगळं जे काही स्लेवरी आहे, हिस्ट्री ऑफ स्लेवरी असेल, मग तिच्यामध्ये थॉमस जेफरसन आहे, जॉर्ज वॉशिंग्टन, प्रेसस थिओडोर रूझवेल्ट, या सगळ्यांच्या हिच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे या लोकांनी आणि हे चालू आहे. त्याच्यानंतर H1B व्हिजा स्थगित केलेला आहे अमेरिकेने 2020च्या अखेरीपर्यंत, वर्ष अखेरीपर्यंत H1B व्हिजा, व्यावसायिक व्हिजा सह तेथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिजा जे आहेत ते रद्दबादल केलेले आहेत. भारत चीनचे सर्वात जास्त लोक H1B व्हिजाचा वापर करतात. H1B व्हिजा काय असतो त्याचं डिटेल लेक्चर मी बनवलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि पोस्टही करतो, तर तो तुम्ही नक्की बघा. H1B व्हिजा हा एक नॉन इमिग्रंट व्हिजा असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. H4 व्हिजा जो आहे तो जोडीदारासाठी आहे. आंतर कंपनी हस्तांतरितासाठी L1 व्हिजा आहे. अस्थायी कृषीतर कामांतरासाठीचा H2B व्हिजा आहे. त्याच्यानंतर अभ्यागतांच्या आदानप्रदानासाठीचा J1 व्हिजा आहे. हे सगळे व्हिजा जे आहेत ते अमेरिकेने 2020च्या एंडपर्यंत रद्दबादल केलेले आहेत. एकंदरच कोविड-19मुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी तिथंही आहे आणि तिथल्या लोकांना रोजगार द्यायचे तर बाहेरच्यांना थांबवावं लागेल, हे सिंपल गणित आहे. आणि इलेक्शन येतं आहे ट्रम्प यांचं. अस्थलांतरित व्हिजा आहे H1B1. ओके, परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत कामाची संधी मिळते. याच्यासाठी सैद्धांतिक कुशलता असलेल्या कर्मचाऱ्यांनाच ही संधी मिळते. ओके, तुम्हाला एक टिपिकल तुमचं डिग्री आणि त्या सगळ्या गोष्टी असणं. तंत्रज्ञान कंपन्यांना परदेशातून त्यामुळे ते घेतात आणि आता तो मोठा लॉस आहे सर्वांचाच. तीस्ता सेटलवर्ड. तीस्ता सेटलवर्ड ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने PhD प्रदान केलेली आहे यांना. मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत तीस्ता सेटलवर्ड. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाने त्यांना PhD जाहीर केलेली आहे. सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस या संस्थेच्या सचिव आहेत त्या. गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या होत्या तिच्यातल्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली होती आणि तिच्यात महत्त्वाची भूमिका होती. तीस्ता सेटलवर्ड हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सुहास विरकर, वय वर्ष 68, निधन झालेलं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, व्यवस्थापक, प्रकाश योजनाकार, दिग्दर्शक, उत्तम संघटक अशी बऱ्याचशा भूमिका त्यांनी केलेल्या आहेत आणि दर्जेदार नाट्यकृती देणारा दिग्दर्शक म्हणून त्यांचा लौकिक होता. तर एकंदरच नाट्य संस्कृतीशी एकनिष्ठ झालेली व्यक्ती. भारत पाकमध्ये दूतावासातले कर्मचारी कमी करणार आहेत. पाकिस्तानने भारतातल्या दूतावासातले कर्मचारी 7 दिवसात कमी करावा असं 23 जून म्हणजे काल भारताने पाकिस्तानला सांगितलं. याचं कारण काय आहे, आपण एक न्यूज पण बघितली होती त्याच्या संबंधी की पाकिस्तानचे अधिकारी हेरगिरीमध्ये गुंतलेले आढळून आलेले आहेत. दहशतवादी संघटनांबरोबर त्यांचं संबंध उघड झालेले आहेत. म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हे दूतावासात राहून असले कामं करत होती आणि त्याच्यामुळे तिच्यातल्या 2 लोकांना आपण ताब्यात घेतलं होतं. तर लगेच तिकडे पाकिस्तानने आपले 2 ड्रायव्हर जे होते दूतावासाचे त्यांना ताब्यात घेतलं होतं. ते बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर केसेस पण टाकून दिल्या होत्या खोट्या. भारत पाकिस्तानातल्या दूतावासातील कर्मचारी वर्ग भारत पण कमी करणार आहे. त्याच्यानंतर हज यात्रा जी आहे ती यंदा मर्यादित स्वरूपात असणार आहे. सौदी अरेबियामध्ये जवळपास 90 वर्षाच्या इतिहासात प्रथमच असं होतं आहे. दरवर्षी जवळपास 25 लाख लोक हज यात्रेसाठी सौदी अरेबियात येतात. परंतु यावर्षी जे लोक सौदी अरेबियात ऑलरेडी आहेत तेच यात्रेला येऊ शकतील, बाहेरून कुणाला येऊ दिलं जाणार नाही. एकंदरच कोविड-19. ओके, प्रत्येक देशाला हज यात्रेचा एक कोटा असतो. जवळपास 2,21,000चा सर्वात जास्त कोटा जो आहे तो इंडोनेशियाला आहे. संगीताचार्य पुरस्कार बघा, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना मिळालेला आहे. संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करण्यासाठी मधुवंती दांडेकर यांनी या पुरस्काराची त्यांच्याकरता निवड झालेली आहे. ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या मंदारमाला, सुवर्णतुळा, मदनाची मंजिरी, ध्रुवतारा या नाटकांमध्ये
त्यांनी काम केलेलं आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार. तर तमाशामध्ये योगदान देण्यासाठी प्रदीर्घ काळाचा हा पुरस्कार दिला जातो विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने. तो गुलाबबाई संगमनेरकर यांना मिळालेला आहे. दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप जे आहे ते 5 लाख रुपये मानपत्र मानचिन्ह असं आहे. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हे दिले जातात. पंडित आनंदमोहन झुच्ची म्हणजेच गुलजार देहलवी यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 95. आणि करोनातून ते बरे झाले होते, परंतु हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्यानंतर. कवी होते, इन्कलाबी शायर म्हणून ओळख आहे त्यांची, उर्दू भाषेवर विशेष प्रेम होतं. सायन्स की दुनिया 1976 मध्ये आलेल्या देशातल्या पहिल्या उर्दू नियतकालिकाचं संपादन आहे त्यांनी केलेलं आहे. उर्दू शायरी असेल, साहित्यातील योगदान असेल, याच्यासाठी पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2009चा मीर तकी मीर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. सो पंडित आनंद मोहन झुच्ची, गुलजार देहलवी हे एक लक्षात ठेवा. तिल्लरी वन हे महाराष्ट्रातलं 62व आरक्षित वनक्षेत्र आहे आणि त्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने त्याला दर्जा दिलेला आहे. तिल्लरी वनक्षेत्र कन्झर्वेशन रिझर्व 29 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं हे वनक्षेत्र मैदाई अभयारण्य गोवा आणि भीमगड कर्नाटक यांना जोडतं. ओके, त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे पहिलं आरक्षित वनक्षेत्र आहे, हे लक्षात ठेवा. कंबाईनच्या परीक्षेत वगैरे असे प्रश्न येतात बघा, पहिलं कुठलं, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं आरक्षित वनक्षेत्र तिल्लरी आणि महाराष्ट्रातलं 62वं. नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना यांची करोना चाचणी सकारात्मक आलेली आहे. तर काही सेलिब्रिटीज जे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे ज्यांच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. UPSCसाठीचा प्रश्न घ्या. इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टर वॉज इम्पॅक्टेड बाय लॉकडाऊन अक्रॉस स्टेट फॉलोइंग द COVID-19 आउटब्रेक. सजेस्ट सम मेजर्स टू ओव्हरकम दिस सिच्युएशन. जे काही ॲग्रिकल्चर सेक्टर इम्पॅक्ट आहे ॲग्रिकल्चर सेक्टरचा, तर त्यासंबंधीचा हा प्रश्न UPSCसाठी. भारतीय कृषी आव्हाने आणि उपाय MPSCसाठीचा एसे बा. ओके, त्याच्यानंतर जल जीवन मिशन जलशक्ती मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतं आहे. ओके, तर हे बरोबर आहे. 2024पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे, हेही बरोबर आहे, दोन्ही योग्य आहे. अंतरा मेहता महाराष्ट्रातील पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत. 2020 वर्षातील भारतातल्या एकमेव फ्लाईंग ऑफिसर म्हणून अंतरा मेहता यांची निवड झालेली आहे. तर ॲक्च्युली एकमेव महिला फ्लाईंग ऑफिसर असं पाहिजे होतं हे, तर हे स्टेटमेंट बरोबर राहिलं असतं, परंतु इतरही फ्लाईंग ऑफिसर आहेत, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे चुकीचं, तर फक्त बरोबर आहे. जागतिक उंट दिवस जो आहे तो 22 जूनला साजरा होतो. सोनेरी माकड भारतात केवळ आसाममध्ये आढळते. ओके, तर हे बरोबर आहे. आता काही लोकांनी काय केलं होतं की भारतात विचारलेलं आहे, जगात विचारलं असतं तर मग आसाम प्लस भूटान असं झालं असतं. भारतात ते केवळ आसाममध्ये आढळतं, याचा अर्थ असं नाही की ते जगात फक्त आसाममध्ये आढळतं. स्टेटमेंट बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी इथं गडबड केलेली आहे. सोनेरी माकडाचं IUCN स्थान इन डेंजर आहे, दोन्ही बरोबर आहे. 5वं स्टेटमेंट बघा, खालीलपैकी कोणते व्यसन असणाऱ्यांना COVID-19चा अधिक धोका आहे, तर धूम्रपान करणाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे बघा. त्याच्यानंतर 7व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1985-90 खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना झाली? भारतीय वन संरक्षण संस्था, भारतीय वन संशोधन व शिक्षण परिषद, वन संशोधन संस्था, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन प्रशिक्षण संस्था. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कामाख्या मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, गुजरात, आसाम, राजस्थान. सेनकाकू दियागू बेट हा वाद कोणत्या देशांशी संबंधित आहे? भारत बांगलादेश, भारत श्रीलंका, भारत म्यानमार, चीन, जपान. नेपाळच्या नव्या नागरिकत्व कायद्याच्या मसुद्यानुसार भारतीय स्त्रीने जर नेपाळी पुरुषाशी लग्न केलं तर किती वर्षांनी तिला नेपाळचं नागरिकत्व मिळेल? तात्काळ 7 वर्ष, 14 वर्षे मिळणार नाही. 2023च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून यजमानपदातून माघार घेणारा देश कोणता? ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, न्यूझीलंड. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.